बोर्डोचं नियोजन कसं करावं? बघा तर बंधूंनो, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येईल आणि इतक्या लवकर बोर्डो कसा चालू करायचा, अजून पाऊस पडला नाही म्हणून बोर्डो कसा द्यायचा, ह्या विषयावर अजिबात न थांबता बोर्डोचे स्प्रे ह्या वातावरणानुसार अत्यंत नमस्कार द्राक्ष बाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण बोर्डो ह्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा करण्याचा प्रयत्न करतो, कारण यंदा पाऊस कमी आहे, काडी चांगली पिकायला लागलेली आहे आणि आपण पाठीमागे जी चर्चा केली त्या चर्चेप्रमाणे खतांचा खर्चसुद्धा आपला कमी होतो, कारण फोटोसिंथेसिस आता अगदी चांगलं होतं आणि ह्या फोटोसिंथेसिसमध्ये काडीची पक्वता मॅच्युरिटी आपल्या सगळ्याला माहिती आहे, तुफान मिळायला लागलेली आहे. त्यामुळं ह्या काळात बोर्डोचं नियोजन कसं करावं? बघा तर बंधूंनो, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे. पाऊस यायलाच पाहिजे, पावसावरच आपल्या सगळ्या बळीराजाचं सगळं काम अवलंबून आहे. त्यामुळं पाऊस आलाच पाहिजे. बघा तर बंधूंनो, ह्या काळात बोर्डो किमान 3, 4, 5, 6 वेळा तरी देण्याचा प्रयत्न करा. 1% बोर्डो द्यायची आवश्यकता अजिबात नाही आहे. 0.5% बोर्डो आपण देऊ शकतो. मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बोलण्याचा प्रयत्न करेन की ह्या काळात मोजसूदाचे दर वाढलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला कमी खर्चात मोजसूद पण रिझल्ट तेवढेच असं कसं काम करता येईल, त्याला निवळीचा बोर्डो म्हणतात किंवा उलटा बोर्डो म्हणतात. त्या विषयावर मी नक्की आपणाशी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेन. पण बागायतदार बंधूंनो, काडीची पक्वता नाही किंवा काडी अजून मॅच्युअर झालेली नाही किंवा बागेचे अजून 60-65च दिवस झालेले आहेत आणि इतक्या लवकर बोर्डो कसा चालू करायचा, अजून पाऊस पडला नाही म्हणून बोर्डो कसा द्यायचा, ह्या विषयावर अजिबात न थांबता बोर्डोचे स्प्रे ह्या वातावरणानुसार अत्यंत चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करा. फक्त एक काळजी अशी घ्या की चुन्याचा वापर थोडासा कमी करूया. त्यामुळं कॉपर ॲब्सॉर्प्शन बी चांगलं होईल आणि रंगलीसुद्धा जास्त जाणार नाहीत. पाणी जास्त रंगली म्हणजे बोर्डो जास्त दिला असं त्याचा अर्थ अजिबात घेऊ नका. pH काढा. pH अंदाजे 9, 10, 9.5, 10, 10.5, 11पर्यंत हवा. 13-14पर्यंत pH नेऊ नका. जेवढा मुरचूत तेवढाच चुना टाकू नका. जेवढा मुरचूत त्याच्या निम्म्यातला चुना टाका किंवा निम्म्यापेक्षा थोडासा कमी चुना वापरण्याचा प्रयत्न करा, कारण चुन्यानं पानाच्या हाडातोडमध्ये चुना जाऊन बसतो आणि रेस्पिरेशन बागेचं कमी होतं. ह्यासाठी काय करा, चुन्याचा वापर थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करा, पण कॉपर मात्र वेलीला चांगला जाईल एवढी काळजी घ्या. बघा तर म्हणतो ना, छोटा सब्जेक्ट आहे पण अत्यंत महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. त्यामुळे ह्या विषयावर मी पुन्हा एकदा आपणाशी बोललो. संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझी विनंती आहे की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. द्राक्ष बाजार बंधूंनो, ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲपमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. प्ले स्टोअरला आपलं यश ॲग्रो ॲप नावानं ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यात आपण डे टू डे म्हणजे पहिल्या 5 दिवसात काय काम करायचं, त्यानंतर 5 दिवसात, त्यानंतर 5 दिवसात, दर 5 दिवसाचं आपल्याला शेड्यूल त्यात येतं. तेही अगदी कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी आपलं ॲप आपण डेव्हलप केले. माझी विनंती आहे आपल्याला की हे ॲप आपण डाउनलोड करून घ्या आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.